कॉफी? 2 कॉफी। मानसी, तू म्हणाली होतीस ना की मोनिकाच्या प्रेग्नन्सीमुळे सिच्युएशन खूप विचित्र आणि चॅलेंजिंग झाली आणि मला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू मला मदत करशील. हो, आणि आजही मी तेच म्हणते. मला कळत नाहीये मी तुला सांगू की नको. मानसी, मी इतकं डिस्टर्ब व्हावं असं काय झालंय घरी? आय एम शुअर इट्स सिरियस. आणि तुम्हाला हे आत्यांना पण सांगता येत नसलं तर तुम्ही मला फोन करून. एक्झॅक्टली मानसी, मी घरातल्या कोणाशीही बोलू शकत नाहीये. कारण 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 घरातलं कोणीही माझ्याशी बोलत नाही. कोणी. का? आजीने मला शिक्षा दिली आहे की मी कोणाशी बोलायचं नाही आणि माझ्याशीही कोणी बोलायचं नाही. हे गॉड. आणि ताई? तिचं काय? तिच्यामुळेच झालंय सगळं. आय सॉरी. तिने घरी एक खोटी गोष्ट सांगितली. आपण जेव्हा लोणावळ्याला गेलो ना तेव्हा घडले. तिने सांगितलं की आम्ही दोघं एकमेकांना आधीपासूनच ओळखतो. आमची मैत्री झाली, आम्ही जवळ आलो आणि आमच्याकडनं चूक झाली. ती सावरण्यासाठी म्हणून आम्ही लग्न केले असं सांगितलंय तिने. काय? नाही, ही खोटी स्टोरी सांगितली. पण का? कारण गीता काकीला कळलं की मोनिका लग्नाच्या दिवशी प्रेग्नंट होती. काय? मला तशी भीती होतीच की घरात कुठल्या ना कुठल्या बाईला हे कळणारच आहे. मग गीता काकीने आजीला सांगितलं की मोनिकाला पहिला नाही 4था महिना सुरू आहे. आजीने खरं खोटं केलं. मोनिकाने स्वतःला वाचवायचं म्हणून सगळं खोटं सांगितलं. आणि तुम्ही हे सगळ्यांसमोर आणि आजी समोर सगळं खरं आहे असं सांगून पुन्हा ताईला प्रोटेक्ट केलं, राईट? मग काय करणार होतो मी? तिच्या होणाऱ्या मुलाला मी माझं नाव देणार आहे असा शब्द दिलाय मी, आणि तो नाही मोडणार मी कधीच. मग अशा परिस्थितीत तिथे खरं खोटं करण्याला काय अर्थ होता? मला कळत नाहीये काय बोलते. हो, आता मला कळलं. मी जेव्हा रिझल्ट सांगायला तुमच्या घरी गेले होते तेव्हा सगळे माझे तुटकता वागले. ताई मात्र नॉर्मल होती. मी तिला विचारलं सुद्धा काही झालंय का घरी. नाही सांगितलं तिने. पण मग आता निर्मला आत्या. घरात हे जे सगळं झालंय ना त्यातलं बाहेर कोणाला काहीही सांगायचं नाही असं आजीने सगळ्यांना बजावलं. आणि आजीला खात्री असणारच होती की निर्मला आत्याला माहिती आहे की मोनिका 4 महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि तिने सुद्धा हे लपवलंय. हो, पण माझ्याबद्दल जे ठरलंय त्यातलं तिला काहीच माहिती नाही आणि तिला कोणी सांगणारही नाही, मी सुद्धा नाही. आजीने इतकं सगळं बजावून सुद्धा हे मी तुला का सांगतोय तर तू मोनिकाची बहीण आहेस, तुला तिचं सत्य माहिती आहे. आणि तिने माझ्या नावावर एक मोठं खोटं खरं म्हणून खपवलंय. आणि दुसरं म्हणजे लग्नाच्या दिवशी तुम्हाला विचारलं होतंस ना की आमच्याकडनं काही चुकलंय का, तुम्ही माझ्या ताईशी असं का वागताय, तर तसा प्रश्न तुला परत पडू नये म्हणून. आणि तिसरं म्हणजे
तुझ्या ताईशी माझी इथून पुढे वर्तणूक खूप वेगळी असणार आणि त्यावर माझा काही इलाज नाहीये. हे तुमच्यापैकी कोणाला तरी माहिती असावं म्हणून म्हणून मी हे तुझ्याशी सगळं शेअर केलं. आय अंडरस्टँड. मला असं का वाटतंय माहित नाही, पण कॉफी ऐवजी विष असतं ना तरी मला चाललं असतं. जेवण लवकर झालं की झोप शांत लागते. खरंय, पण आज जरा जास्तच लवकर झाले जेवण. हो आता तू ध्यानाला बसणार का? हो तर कारण ना डोक्यात अनेक प्रश्न पडले, ते सोडवायला हवेत. आता काय प्रश्न पडले डोक्यात तुझ्या? हेच आपल्या घरात जे काही घडलंय ते एक वेळ देशपांड्यांना याची कल्पना नाहीये. इथपर्यंत ठीक आहे, पण ती मोनिका अशी वागते की जणू काही झालेलंच नाहीये. हे मात्र माझ्या अकलेपलीकडचं आहे. विक्रांतचा फोनच लागत नाहीये. त्यांनी फोन बंद करून ठेवलाय. मी कॉन्टॅक्ट कसं करायचं त्यांना? एक तर ते नीट बोलत नाहीयेत माझ्याशी, आणि त्यात फोन करायचं म्हणलं की हे असं. काय गरज आहे फोन बंद करून ठेवायची? आई, मी तर म्हणते विक्रांत आल्यावर तुम्ही त्यांना जाबच विचारायला हवं. काय कसं आहे, हे जाब वगैरे जे काही आहे ना ते तूच विचारू शकतेस नाही का? त्याच्याशी बोलायची सूट तुला दिलेली आहे, आम्हाला नाही. काय माही बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. आणि अजून एक आता कळले ना. आता अजून एक काय, आपण दोघंही ध्यानाला बसूया का? नको नको, हे हे बोललंच पाहिजे. काय मोनिकाला प्रश्न पडलाय की विक्रांतला जाब विचारणार कोण? काय तुझं जर विचारून झालं त्यातनं काही झालंच नाही तर मग माई विचारेल, ती विचारू शकते. काय आम्ही उगाच तोंड उघडली तर माईची बोलणी कोण खाईल ना? बरोबर आहे तुझं म्हणणं. जर तो फोन बंद ठेवत असेल आणि त्याचा त्याच्या बायकोला जर त्रास होत असेल तर त्याला विचारायलाच हवं. ते तू कर मोनिका. हा? हो. आणि तुझ्याच्यानी काही झालं नाही तर मला सांग, मी बघीन काय करायचं ते. जा, तुला उशीर झाला. हो, मी तुला जे सांगितलंय त्यातलं तू कुणालाही काहीही सांगणार नाहीस. इतकी तू मॅच्युअर आहेस. आय एम ट्रस्टिंग यू. यू कॅन ट्रस्ट मी. थँक्यू. मला कुणाचीच सहानुभूती नकोय, कारण मी ज्या दिवशी लग्न केलं त्याच दिवशी हरलोय असं मी मोनिकाला सांगितलंय. प्लीज टेक केअर विक्रांत. मी इतकंच म्हणू शकते.
तुम्हाला थँक्यू म्हणू की सॉरी मला कळत नाहीये. पण बेटर मी तुम्हाला थँक्यू म्हणेन. ताईच्या बाबतीत तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात यासाठी. अरे ती पास झाली म्हणून काय झालं, आपण पार्टी करूया ना. आपल्याला पार्टी करायला कारण लागतं का तसंही. लेट्स डू इट. ओके कधी चालेल, डन. ओके हां ठीक आहे चालेल. आणि सुनैनाला पण बोलूया आपण. परफेक्ट 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 नो प्रॉब्लेम. ओके प्लॅन डन. मला सांग बाकी कसं चाललंय. रिअली व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स. बाबा, नाही तू काय बोलू नकोस. बाबा मी तुम्हाला नाही, मी तुला जेवायला वाढतो. चल चल चल. मनू, जेवणाचं काय करतेस. सगळं आहे, गरम करू का. नको आजी. का नको. हे बघ उशीर झालाय म्हणून जेवणाची टाळाटाळ करू नको. हा नाही का आजी, माझं झालंय जेवण बाहेर. बर मग आता उठ आणि कपडे बदलून झोप. हे कधीच झोपले. प्लीज लक्ष ठेव दे. पुढे काय कसं होईल काय माहित. काय ग, कसली काळजी एवढी तुला आणि कुणाची. नाही कधी नव्हे ते देवापुढे हात जोडलेस. अगं काही नाही का आजी, माझीच ग. आता रिझल्ट लागलाय ना, पुढे सगळं ठीक होईल की नाही ह्याचीच काळजी आहे. सगळं छान होईल, मी सांगते तुला. आजी आता ना एकदा मोनू सारखं तुझं लग्न लावलं की झालं. नाही ग आजी, अजून खूप शिकायचंय. काय बाई तुम्हा मुलींचं एक एक. बर मी जाऊ ना झोपायला. तुला नक्की जेवायला नकोय ना. गुड नाईट आजी. भात घे नंतर. तुझी आई हल्ली रात्रभर झोपत नाही तुझ्या विचारात. तू एकटा जेवतोस म्हणून, आणि तिला झोप नाही म्हणून मी पण जागा असतो.
अहो त्याला पोटभर बाबा तुम्ही आईला आतमध्ये घेऊन जा, नाहीतर सगळे जागे होतील. मी नंतर आवरेन सगळं. जेवताना पाणी असावं नेहमी बरोबर. ठसका लागतो ना कधी कधी. मनू, अगं तुला जायची घाई आहे का? आता मी करते हा बाळा. तू रोजच करतेस ग आजी. तू खा ना. मी अजून एक गरम गरम पराठा देणार आहे तुला. मनू, अगं तू दवाखाना चालवणार आहेस का स्वयंपाक करणार आहेस? ए आजी, आजोबांसाठी पण करून ठेवू ना. कर, येतीलच तेवढ्यात. जरा पाय मोकळे करायला गेलेत, ते आले की मी देईन त्यांना. घे अगं बास बास. ग, घे ग. मला ना खूप आवडतं. तू अशी बसून खातीयस आणि मी तुला करून वाढते. हो, पण सवय लावू नकोस मला तशी. उद्या दवाखाना सुरू केलास म्हणजे थोडंच मिळणार आहे आजीला. हे असं आयतं मिळेल मिळेल, डोंट वरी. आजी, मी निर्मला आत्यांना सांगितलं मला पुढे काय करायचं होते. पीडियाट्री मध्ये स्पेशलायझेशन करायचंय. खुश झाल्या का त्या? आणि त्यांनी छान टिप्सही दिल्या मला. हो का? आणि मी ना कॉन्फरन्सच्या वेळेस त्यांना खूप बारकाईने ऑब्झर्व केलंय. खूपच हुशार आहेत ग त्या. आणि विक्रांत पण बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकलेत. आणि त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत ग. मला टेन्शन आलंय त्याचं. टेन्शन कशाला? त्या तुझ्याकडून सगळं करून घेतील ना नीट. मनू, त्यांचा तुझ्यावर खूपच विश्वास दिसतोय ग. परवा आजोबा काय म्हणत होते माहितीये का? म्हणजे तुला त्या कॉन्फरन्सला घेऊन गेल्या ना त्याच्यानंतर, की निर्मला आत्या आपल्या मनूला दत्तक घेतायत की काय? हा सारिका, मी मिसेस चाफेकरांचे रिपोर्ट्स पाहिलेत. त्यांना उद्या भेटायला बोलवा. सकाळी नाही, त्यांना विचारा त्यांना कुठली वेळ कम्फर्टेबल आहे. ओके, थँक्यू. हॅलो. बोला त्या. अरे 1:30 वाजलाय. मी जेवायला समोरच्या जनतामध्ये जाते. येतोस? नाही, मला भूक नाहीये. का? काय झालंय? अरे तू थोडा स्ट्रेस का दिसतोयस? काही नाही आत्या. बरं ठीक आहे, चल. तुझ्यासाठी काही पार्सल वगैरे घेऊन येऊ का? नको, मला हवं असेल तर मी मागवेन. तू जा. नकोय मला काही, सांगितलं ना मी.